अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर येत्या 24 जुलै 2025 रोजी आलेली आहे आषाढी अमावस्या। या अमावस्येला दीप अमावस्या असे सुद्धा म्हटले जाते। या दिवशी आपल्या घरामध्ये वापरले जाणारे सर्व दिवे मातीचे असतील, तांब्याचे असतील, पितळेचे असतील किंवा लोखंडाचे असतील, तर सर्व दिवे एकत्र करून घासून पुसून ते दिवे स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि त्या दिव्यांची या दीप अमावस्येला पूजा करायची आहे। दिवा हा केवळ मांगल्याचे प्रकाशाचे प्रतीक नसून आपले आयुष्य उजळवणारी देवतेची कृपा दर्शवितो। दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची अशी पूजा केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, सुख समृद्धी आणि लक्ष्मीचे आगमन होते। दीप अमावस्येला दिव्यांची पूजा साध्या पद्धतीने कशी करावी, त्याचबरोबर कोणती आरती आहे की जी केल्याशिवाय दिव्यांची पूजा पूर्ण होत नाही, त्याचबरोबर दीप नामावलीचे सुद्धा या दिवशी आपल्याला पठण करायचे आहे। त्याच्यानंतर लहान मुलांचे औक्षण सुद्धा आपल्याला या दिवशी करायचे आहे। तर ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी चॅनलवरती व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर दिव्यांची पूजा कशी करावी हे सर्वात आधी बघूया। सर्वात आधी देवघरातील एक जागा आपल्याला निवडायची आहे। ती जागा आपल्याला स्वच्छ करून स्वच्छ पुसून तिथे चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे। त्या चौरंगावर किंवा पाटावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला अंथरायचे आहे। त्यानंतर दिवे डायरेक्ट चौरंगावरती ठेवायचे नाहीत, तर आपल्याला दिव्यांना आसन द्यायचे आहे। म्हणजेच थोडे तांदूळ घ्यायचे आहेत आणि प्रत्येक दिव्याच्या खाली तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या राशीवरती दिवे आपल्याला ठेवून द्यायचे आहेत। तर आपल्या घरामध्ये जेवढे दिवे असतील तेवढे सर्व दिवे आपल्याला पूजेसाठी घ्यायचे आहेत। या पूजेमध्ये आपल्याला एखादी मातीची पंती आवर्जून पूजायची आहे, कारण मातीची पंती ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। मातीच्या पंतीच्या पूजेशिवाय हे दीपपूजन हे अपूर्ण आहे। यानंतर आपल्याला कोणतीही पूजा करताना सर्वात आधी दीप प्रज्वलन करायचे आहे। त्याच पद्धतीने दिवे सर्वात आधी प्रज्वलित करायचे आहेत। त्यानंतर दिव्यांची पूजा करायची आहे। दिव्यांच्या पूजेसाठी आपल्याला दिव्यांना गंध, अष्टगंध किंवा चंदन लावून द्यायचं आहे किंवा हळद कुंकू लावून घ्यायचे आहे। अक्षता अर्पण करायचे आहे। त्याच्यानंतर फुले अर्पण करून घ्यायची आहेत। प्रत्येक दिव्याची सेपरेट अशी छान पूजा करायची आहे। अगदी मनोभावे आपल्याला पूजा करायची आहे, शांत मनाने करायची आहे। त्यानंतर बघा, आघाडा ही आपल्याला ह्या दीपपूजेमध्ये लागतो, कारण ही आघाडा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। आघाड्याशिवाय ही पूजा पूर्ण होत नाही। आघाडा आपल्याला दिव्यांना अर्पण करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा, धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। नंतर नैवेद्य तुम्हाला दिव्यांना दाखवून घ्यायचा आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही दूध, साखर, गूळ, लाह्यांचा, बत्ताशांचा, फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। त्यानंतर बघा, कणकेच्या दिव्यांचा सुद्धा नैवेद्य अर्पण केला जातो आणि कणकेचे दिवे आपल्याला 5, 7, 9 या संख्येमध्ये करायचे आहेत आणि त्या कणकेच्या दिव्यांनीच आपल्याला आरती करून घ्यायची आहे। आरती मी तुम्हाला स्क्रीनवरती देत आहे। त्याच्यानंतर बघा, दीपनामावली सुद्धा आपल्याला पठण करायचे आहे। आपल्याला ही आरती आणि दीपनामावली या दोन्हींचे पठण करायचे आहे। यानंतर आपल्याला दीप अमावस्येला आपल्या घरातील लहान मुलांचे किंवा मोठ्या मुलांचे सुद्धा औक्षण करायचे आहे। आपल्या मुलांना आपण वाढदिवसाच्या दिवशी ज्या पद्धतीने औक्षण करतो त्या पद्धतीने हळद कुंकू, अक्षता, सुपारी, सोनं ओवाळून 5 वेळा दिव्यांनी औक्षण करायचे आहे। असे केल्यामुळे आपल्याला मुलांचे आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचे होते, त्यांना दीर्घायुष्य लाभते, त्यांच्या मागे इडापिडा जी आहे तर ती निघून जाते, हे त्यामागचं कारण आहे। त्याच्यानंतर बघा, या दीप अमावस्येला पितरांचे स्मरण करून पितरांसाठी सुद्धा दिवा लावला जातो। प्रत्येक अमावस्येचे विशिष्ट असे वेगळे महत्त्व आहे। तसेच आषाढी अमावस्येला दिव्यांच्या पूजेचे महत्त्व आहे। दीपपूजा म्हणजे श्रावण महिन्यांच्या आगमनासाठी केलेली तयारीच असते। यानंतर पितरांसाठी जो आपल्याला दिवा लावायचा आहे तर तो कणकेचा किंवा ज्वारीचा घ्यायचा आहे। त्या कणकेमध्ये आपल्याला मीठ टाकायचे नाही। तर हा दिवा दीपपूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो। दीप अमावस्येनिमित्त या दिव्यांची पूजा करून दक्षिण दिशेला दिवा ठेवल्यामुळे यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शविली जाते। तर किडा मुंगीसारखे जीव हे कण खाऊन तृप्त होतात, हे अप्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूप आहे।
पितरांसाठी दक्षिण दिशेला जो दिवा आपण लावतो त्याच्यामुळे आपले पूर्वज जे आहेत ते तृप्त होतात आणि त्यांना शांती मिळते आणि तो दिवा आपल्याला दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे, जेणेकरून तो दिवा किडे, मुंगी, कीटक यासारखे प्राणी तो दिवा खाऊन घेतील. तर अशा प्रकारे पितरांसाठी सुद्धा आपल्याला दीपामावस्येला एक दिवा लावायचा आहे. त्यानंतर बघा, दिवे हे दीपपूजन जे आहे ते सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी आपल्याला करायचे आहे. सकाळी केले तरीही चालेल, पण सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. दिवाळीचे लक्ष्मीपूजन देखील माता लक्ष्मीला समर्पित आहे. अमावस्येचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन सुद्धा संध्याकाळीच करत असतो, त्यामुळे दीपपूजा सुद्धा संध्याकाळी केली तर अतिशय शुभ मानली जाते. त्यामुळे शक्य असेल तर संध्याकाळीच करा. आपण लावलेले जे दिवे आहेत तर ते तसेच ठेवायचे आहेत. जोपर्यंत त्याच्यामध्ये तेल आहे तोपर्यंत चालू राहतील, नंतर ते आपोआप शांत होतील. नंतर दुसऱ्या दिवशी हे दिवे आपल्याला स्वच्छ करून श्रावणातील येणाऱ्या व्रतवैकल्यासाठी वापरायचे आहेत. अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.